पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा पूर्ण झाली आहे। महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी। मुख्यमंत्री फडणवीसांचा विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करतोय। सर्वांचा योग्य पुनर्वसन होईल याची काळजी घेतली जाईल। फडणवीसांची पंढरपूर कॉरिडॉरबाबत महत्त्वाचं वक्तव्य। महाराष्ट्र सुखी समृद्धी नांदो, आपल्या नेत्यांना देव सद्बुद्धी देवो। अमृता फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर विजय मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंची मंचावर जोरदार एंट्री आणि गळाभेट। तर एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरे यांचं हे मोठं वक्तव्य। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट। जे बाळासाहेबांना आणि अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव एकत्र आलो, राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला। आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो। बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती तर उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईत ओढण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप। कोणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावा, राज ठाकरे यांचा इशारा। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता। आमच्यासोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन। मुलगा तेजस ठाकरे सोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे हे उपस्थित। तर ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य आणि अमित ठाकरेंची ही गळाभेट। बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, त्यांच्या मराठीच्या कडवटपणावर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ शकता का? राज ठाकरे यांचा सवाल। आजपासून सुरुवात झालेली एक तर दादागिरी करणार नाही आणि दादागिरी सहनही करणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा। मोर्चाच्या चर्चेनंतर सरकारनं माघार घेतली, मोर्चा निघायला पाहिजे होता। मराठी माणूस कसा एकवटतो हे चित्र दिसलं असतं, राज ठाकरेंचं विधान। मी आणि राज दोघांनीही नतद्रष्टांचा अनुभव घेतला, आमचा वापर करून घेतला, आता आम्ही फेकून देणार। हिंदुत्व कुणाची मक्तेदारी नाही, तुमच्यापेक्षा मराठी कडवट हिंदू आहोत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। काल एक गद्दार जय गुजरात म्हणाला, मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पायी कसा असेल? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, तर आज महाराज लिंबू कापत असतील, ठाकरेंची टीका। कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर तुमची सत्ता विधान भवनात, आमची रस्त्यावर, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का असं म्हणत आहेत, पण आमचा म फक्त महापालिकेचाच नाही तर आमचा म महाराष्ट्राचा आहे, उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य। भाजप अफवांची फॅक्टरी, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। 1992 ते 93 साली शिवसेनेनं हिंदूंना वाचवलं, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं राज्यकर्त्यांना समजलं, हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर कुणासाठी आम्ही हिंदी शिकायची? राज ठाकरेंचा सवाल। मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली, मात्र मराठीची सक्ती केल्यानंतर काही जण कोर्टात गेले, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आम्हाला हिंदीची सक्ती मान्य नाहीच, ठाकरेंची प्रतिक्रिया। दादा भुसे भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांना सांगितलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही, लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती कशासाठी? राज ठाकरेंचा सवाल।
स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत. उद्धव ठाकरेंना भाषणात सन्माननीय राज असं म्हणावं लागलं. भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका. सत्तेतील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर करावी. सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं. खासदार संजय राऊतांची घोषणा. एक गद्दार काल जय गुजरात बोलला. मालक आले म्हणून जय गुजरात बोलले. जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा मालक असू शकेल, उद्धव ठाकरे यांचा सवाल. तुम्ही जय गुजरात म्हणाला नाही का? तुम्ही लुंगी डान्स केला नाही का? संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरे बंधू एकत्र आल्याने सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना. पण येत्या काळात निवडणुकीत महायुतीचं मैदान मारणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देत संजय गायकवाडांनी केलं वादग्रस्त वक्तव्य. शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा. सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य. तर मुनगंटीवारांच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही, अनिल परब यांचा निशाणा. केडिया भाजपची पिल्लावळ. तोडा फोडा आणि राज्य करा हाच डाव. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आजचं भाषण फक्त मराठी माणसाला भडकवण्यासाठी केलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश मस्केंची टीका. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला विविध पक्षातील नेत्यांची उपस्थिती. मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, कॉम्रेड अजित नवले, प्रकाश रेड्डी, महादेव जानकर, भालचंद्र मुणगेकर, शेकावचे जयंत पाटील हे उपस्थित. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मेळाव्याला हजेरी. भरत जाधव, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव यांची विजयी मेळाव्याला उपस्थिती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक. महाराष्ट्रातला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल. ट्विटमधून स्टालिन यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबावी, नाहीतर मुंबईत येऊन अहंकार काढून टाकीन. बिहारच्या जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांचा राज ठाकरे यांना इशारा. मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा. भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादवचे महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं चॅलेंज. मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही, दिनेश लाल यादवनं डिवचलं. सुशील केडियांनी राज ठाकरेंची माफी मागितली. मला माफ करा, मी माझे वक्तव्य मागे घेतो. सुशील केडियांची भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी. माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप. तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. कोंढवा अत्याचार प्रकरणात कुरिअर बॉयचा अँगल खोटा. पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा. सूत्रांची माहिती. मानसिक स्थिती नीट नसल्याने तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं. मायक्रोसॉफ्टचा अखेर 25 वर्षांनंतर पाकिस्तानला अलविदा. पाकिस्तानातील सर्व कॉर्पोरेट ऑपरेशन्स बंद करण्याचा मायक्रोसॉफ्टचा निर्णय. सिंदूरवेळी 3 शत्रूंशी झुंज सुरू होती. लष्कर उपप्रमुखांची माहिती. ऑपरेशन वेळी भारतीय युद्ध सज्जता आणि तैनातीबद्दल पाकिस्तानला चीनकडून महत्वाची माहिती पुरवली. लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंह यांचा खळबळजनक खुलासा. तिबेट संबंधी मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप नको, चीनचं भारताला आवाहन. केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर नोंदवला आक्षेप. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत केलं होतं वक्तव्य. पुढील 3 दिवसांसाठी कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. किनारपट्टी भागात पावसाचा अधिक जोर. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर. मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण. सोमवारपासून होणार अंमलबजावणी. न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी गेल्या महिन्यातच दिले होते संकेत. मालवाहतूक. मध्य रेल्वेच्या तिजोरीत 492 कोटींची भर. मुंबई विभागातून वेगात आणि अधिक मालवाहतूक झाल्याचा फायदा. सागरी मार्ग, बंदरं आणि रस्ते मार्गाशी मध्य रेल्वे जोडली गेली आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड पाणी डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर रात्री 12:15 पासून रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक. तर हार्बरवरही पनवेल आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. म्हाडाची 2000 घरांसाठी लवकरच सोडत. कोकण मंडळाच्या अखत्यारीतील विक्री वाचून रिक्त घरांची विक्री होणार. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. योजनेनुसार ठाणे, कल्याणसह इतर ठिकाणच्या घरांसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचं नियोजन. मालवाहतूक दरांचा संप 30 जुलैपर्यंत स्थगित. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत संघटनेची बैठक. 80% मागण्या मान्य केल्याने निर्णय. 30 जुलैपर्यंत शासन निर्णय न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा. पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावली मेट्रो. पीएमआरडीए कडून 4 किलोमीटरपर्यंत चाचणी. मेट्रो प्रकल्पाचे 87% काम पूर्ण. उर्वरित काम अंतिम टप्प्यात.
गोखले संस्थेच्या कुलगुरुपदी उमाकांत दास यांची नियुक्ती. उमाकांत दास आणंद इथल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे संचालक. डॉक्टर अजित रानडे यांच्या राजीनाम्यानंतर संस्थेला 7 महिन्यानंतर मिळणार पूर्णवेळ कुलगुरू. नासा इस्रो भेटीसाठी पुणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा. शाळेतील 16,000 विद्यार्थ्यांची परीक्षा. विद्यार्थ्यांची निवड 3 टप्प्यात. आज परीक्षेचा पहिला टप्पा. पुण्यातील रिंग रोडसाठी 10 गावातील भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण. उर्वरित 3 गावांची संयुक्त मोजणी अद्याप प्रलंबित.